मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं आगरीपाडा परिसरातल्या उच्चभ्रू सोसायटीत सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झाला। या धाडीत 51 कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, तसंच एका महिलेसह तिघांना अटकही करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईत आरोपींकडून 1 पिस्तूल आणि 19 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। त्यामुळे ड्रग्ज सिंडिकेटचं संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असण्याची शक्यता आता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत। आगरीपाड्याच्या गॅस गल्लीत उच्चभ्रू वस्ती असलेल्या जास्मिन टॉवर परिसरात ही ड्रग्ज फॅक्टरी सुरू होती। या फॅक्टरीत मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज बनवण्यात येत होतं। अंमली पदार्थ विरोधी पथकानं या फॅक्टरीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा जप्त केला। या ड्रग्जची बाजारातली किंमत ही 51 कोटींच्या घरात आहे। साधारण 14 किलो वजनाचा मॅपॅड्रॉन हा अंमली पदार्थ त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे, की ज्याची अंदाजे मार्केटमध्ये किंमत ही जवळजवळ 50 कोटी इतकी आहे। सदर फ्लॅटमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल हे सुद्धा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेलं आहे व त्यासोबतच 19 राऊंड जिवंत काडतुसं तीसुद्धा सदर ठिकाणाहून जप्त करण्यात आलेली आहे। आज रोजी आगरीपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व एकूण 3 जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।